नमस्कार मंडळी, तुम्ही आला आहात मीना बेक या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीम. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी व्हिडिओ आहे ही जास्तीत जास्त शेअर करा. तर आज आपण बनवणार आहोत पाव लिटर दुधापासून 1 ते 1.5 लिटर आईस्क्रीम. तर आता मी इथे आणलेलं होतं अर्धा लिटर दूध. तर बघा यातलं मी अर्धं दूध इथे टाकते आहे. म्हणजे हे पाव लिटर दूध आपलं झालेलं आहे आणि थोडं हे दूध मी साईडला काढते. हे पाव लिटर पूर्ण झालेलं आहे दोघं मिळून. तर बघा आता हे अर्धा लिटर दूध आपलं इथे आहे आणि हे एवढं शिल्लक राहिलेलं आहे. तर बघा तुमचा गोंधळ व्हायला नको म्हणून मी तुम्हाला इथे दूध मोजून दाखवते आहे. तर आता हे वाटीमध्ये आणि एक आपल्या पातेल्यामध्ये मी जे दूध काढलेलं आहे तर हे पाव लिटर दूध आहे आणि पाव लिटर दूध मी बाजूला ठेवलेलं आहे. तर बघा मंडळी आता हे दूध जे आहे ते फुल फॅट क्रीमचं दूध आहे आणि म्हशीचं दूध मी इथे वापरलेलं आहे. गाईचं दूध अजिबात वापरू नका आणि कच्चं दूध घेतलेलं आहे इथे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 5 टेबलस्पून शुगर. तर बघा आता तुमचं हे जे मेजरमेंट जर चुकलं तर तुमचा जो आईस्क्रीम आहे तर तो असा व्यवस्थित जमणार नाही. तर बघा आता हे टेबलस्पून असा हा स्पून मिळतो कोणत्याही बेकरी शॉपमध्ये. तर तिथून तुम्ही हे जे स्पून आहे हे आणा आणि तुम्ही हा आईस्क्रीम छान असा घरी तयार करा. तर यानंतर घ्यायचं आहे आपल्याला 1½ टेबलस्पून आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आणि आता यानंतर घ्यायचं आहे आपल्याला हाफ प्लस 1/4 टेबलस्पून आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. तर बघा हे जे कॉर्नफ्लॉवर आहे तर हे आपलं हे दूध घट्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे कॉर्नफ्लॉवर तुम्ही नक्की टाका. तर आता यानंतर घ्यायचं आपल्याला हाफ प्लस 1/4 टेबलस्पून आपल्याला इथे GMS पावडर घ्यायची आहे. तर बघा आता हे मी जी मेजरमेंट तुम्हाला सांगते आहे तर हे व्यवस्थित घ्या तुम्ही. आता हे GMS पावडर इथे घेतो आहे आपण आणि आता आपल्याला यात घ्यायची आहे CMS पावडर. तर ही CMS पावडर घ्यायची आपल्याला 1/8 TSP. तर 1/8 TSP एवढं हे CMS पावडर आपल्या इथे लागणार आहे. तर याने काय होतं आपला जो आईस्क्रीम आहे तर तो पातळ होत नाही आणि तो घट्ट होतो. तर बघा आता इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे पण गॅस मी चालू केलेला नाही आहे. तर आपण आता ह्या ज्या पावडर टाकलेल्या आहे दुधामध्ये तर ह्या पूर्ण आपल्याला इथे डायल्यूट करून घ्यायचे आहे. आपण जर लगेच गॅस चालू केला तर याच्या गाठी होऊ शकतात आणि ह्या ज्या पावडर आहे आपल्या तर ह्या छान अशा प्लेन मिक्स होत नाही. म्हणून ह्या गार दुधामध्येच आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायचे आहे हे पावडर सर्व. तर साखर पण टाकलेली आहे आपण आणि सर्व पावडर पण टाकलेली आहे. तर आपल्याला पूर्ण आता एकजीव करून घ्यायचं आहे. साखरसुद्धा आपली छान अशी मिक्स होणार आहे यामध्ये. तर आता हे छान एकदम मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता इथे गॅस चालू करायचा आहे. तर आता इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि आता आपलं हे दूध आहे ते हे उकळायला लागेल आणि हे जसं जसं आपलं दूध उकळेल तसं आपलं हे दूध हे घट्ट होईल. हे पावडर आपण टाकल्यामुळे आपल्या हे दुधाला घट्टपणा येईल. आणि बघा आता हे दूध जेव्हा उकळायला लागतं तेव्हापर्यंत आपल्याला हे छान असं सतत हलवत राहायचं आहे. तर आपण साईडला जर काही काम करायला लागलो आणि इकडे जर आपण दूध नाही हलवलं तर आपलं हे दूध आहे जे खाली लागेल आणि हे जे गोळे आहे पावडरचे हे तयार होतील. तर बघा आता हे थोडं 5 मिनिटानंतर आपलं हे दूध इथे घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर हळूहळू हे घट्ट होतं. एकदम जोरात गॅस करू नका, मीडियम गॅसवरती हे दूध उकळवा आणि ते हळूहळू घट्ट व्हायला लागतं. तर 5 ते 7 मिनिट मला हे दूध इथे घट्ट करायला लागलेलं आहे. तर बघा आता आपलं हे दूध किती छान असं घट्ट झालेलं आहे. तर ते अजून गरम आहे. तर आपण हे दूध जेव्हा खाली उतरवू आणि आपण पूर्ण गार झाल्यानंतर पुन्हा हे दूध जे आहे तर हे घट्ट होणार आहे. तर बघा मंडळी आता पाव लिटर दुधापासून आपण 1 ते 1.5 लिटर इथे आईस्क्रीम बनवणार आहोत. म्हणून आपल्याला ही जी दुधाची कन्सिस्टन्सी जी आहे तर ते आपल्याला हे व्यवस्थित ठेवावी लागेल. तुमचं जर दूध हे पातळ राहिलं, घट्ट नाही झालं तर तुमचा जो आईस्क्रीम आहे तर हा तयार होणार नाही. तर आता हे जे दूध आहे तर हे गॅसवरून आपण खाली उतरवणार आहोत आणि पहा आपलं हे दूध त्यापेक्षा अजून घट्ट तयार झालेलं आहे. तर आता हे जे दूध आहे तर एक आपल्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तर आता हे तुम्ही इथे कोणतंही कंटेनर वापरू शकतात पण ते एअरटाईट पाहिजे. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे दूध ठेवा आणि रात्रभर आपल्याला हे दूध फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि मग नंतर आपण सकाळी बघू आपलं हे दूध फ्रीजरमध्ये कशाप्रकारे सेट झालं ते. तर आता हे रात्रभर आपण फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आपले दूध बघूया कशाप्रकारे सेट झालेलं आहे ते. तर पहा आता आपलं हे दूध जे आहे तर हे छान असं सेट झालेलं आहे. तर हे जर छान सेट झालेलं नाही तर आपला आईस्क्रीम हा तयार होणार नाही. आता इथे एका बाउलमध्ये हे दूध मी पूर्ण काढून घेणार आहे. तर बघा इथे छान असं घट्ट झालेलं आहे ते आणि यापेक्षा अजून जरी आपलं दूध असं थिक झालं तरी चालेल. आता काय झालं होतं माझ्या इथे लाईट गेलेली होती त्यामुळे आपला हा जो दूध आहे तर हे एकदम असं घट्ट झालेलं नाही. थोडं पातळच राहिलं. पण तुमच्याकडे जर हा प्रॉब्लेम नसेल तर तुमचं हे दूध खूप असं घट्ट होणार आहे. तर आता हे एका बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला एका बीटरने हे जे दूध आहे आपलं तर हे छान असं फेटून घ्यायचं आहे.
तर आता बघा, हे बीटरचा जो स्पीड आहे तर तो आपल्याला हळूहळू वाढवायचा आहे, एकदम वाढवायचा नाही. कारण काय होतं, आपलं एकदम हे जे दूध आहे एकदम चिल्ड आहे आणि तुम्ही जर हे बीटरचा स्पीड एकदम जोरात केला तर आपलं हे जे दूध आहे तर हे गरम होईल आणि आपला आईस्क्रीम हा तयार होणार नाही. म्हणून स्टेप बाय स्टेप आपल्याला हे बीटरचा स्पीड इथे वाढवायचा आहे. तर आता हे जे आपला आईस्क्रीम आहे तर बघा, पहिल्यापेक्षा हा आता वाढलेला आहे. म्हणजे हा आपला जो आईस्क्रीम आहे तो छान तयार होतो आहे. तर आता तुम्ही जो बघता आहे तर हे बीटर मी जेव्हा चालू केलं तर मी 2 ते 3 मिनिटं फक्त हे बीटर इथे चालू केलेलं आहे आणि तेवढ्यातच आपला हा जो आईस्क्रीम आहे तर हा छान असा इथे फुलायला लागलेला आहे. तर बघा, आता 3 मिनिट झालेलं आहे आणि आपला आईस्क्रीम पहा किती छान असा वरती आलेला आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला क्रीम. तर इथे घेतलेलं आहे मी 1 कप व्हॅनिला क्रीम. तर माझ्याकडे ट्रोपोलाइट कंपनीचा क्रीम होता तर तो क्रीम मी यात टाकते आहे. तुमच्याकडे जर हा क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची सायसुद्धा इथे टाकू शकतात. त्याने सुद्धा आपला हा जो आईस्क्रीम आहे तो अतिशय छान असा सेट होतो. तर आता पुन्हा हे क्रीम टाकल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटासाठी हा आईस्क्रीम इथे तयार करणार आहोत. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ TSP व्हॅनिला इसेन्स. तर आपण इथे व्हॅनिला आईस्क्रीम तयार करत आहोत म्हणून आपल्याला इथे व्हॅनिला इसेन्स वापरायचा आहे. तर बघा, आता हे जे क्रीम आहे ते क्रीम टाकल्यामुळे आपला हा जो आईस्क्रीम आहे तर तो अजून जास्त फुलणार आहे. तर बघा, आता हा आईस्क्रीम हळूहळू आपला इथे तयार होतो आहे. तर आता हे बीटरचा जो स्पीड आहे तर तो सुद्धा आपल्याला हळूहळू वाढवायचा आहे. तर मंडळी, मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या अशा आईस्क्रीमच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे. तुम्हाला जर त्या रेसिपी बघायच्या असल्या तर तुम्ही मीना बेक या चॅनलवर जाऊन तुम्ही माझ्या त्या आईस्क्रीमच्या रेसिपी जी आहे तर त्या तिथे तुम्ही बघू शकतात. तर बघा, आता आपला हा जो आईस्क्रीम आहे तर तो छान इथे तयार व्हायला लागलेला आहे आणि आपण जेव्हा केक डेकोरेशन करतो तेव्हा जो क्रीम तयार करतो तो तसा क्रीम आपल्याला इथे नको आहे. तर बघा, आता हे अशा प्रकारे आपल्याला इथे हा आईस्क्रीम आहे तो दिसतो आहे आणि 1 ते 1.5 लिटर आपला आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. आणि आता हे आईस्क्रीमचं जे बॅटर आहे तर ते पहा, आपल्याला हे अशा प्रकारे इथे लागणार आहे. तर एकदम कडक पण नको आणि एकदम पातळ पण नको. तर बघा, आता असं तुम्ही आईस्क्रीमचं हे बॅटर जे आहे ते हे तुम्ही तयार करा. तर आता इथे घेतलेलं आहे मी एक बाउल. तर हा माझ्याकडे टप्परवेअरचा बाउल आहे. तर यामध्ये आता मी हा जो आईस्क्रीम आहे तर तो सेट करणार आहे. तर बघा, आता एअर टाईट तुमच्याकडे जे बाउल असेल त्यातच तुम्ही हा आईस्क्रीम सेट करायला ठेवा. त्याने काय होईल, आपले जे आईस क्रिस्टल आहे तर ते त्यात जायला नको, म्हणजे आपला हा आईस्क्रीम तो छान असा सेट होईल. तर बघा, आता 8 ते 10 तासानंतर आपण बघूया आपला आईस्क्रीम हा कशाप्रकारे सेट झालेला आहे तो. तर आता हे जे झाकण आहे ते एकदम टाईट लागलेलं होतं आणि ते फ्रीजरमध्ये असल्यामुळे एकदम चिल्ड होतं, त्यामुळे ते लवकर उघडत नव्हतं. आणि बघा, आता आपला आईस्क्रीम किती छान असा सेट झालेला आहे. तर आपण बघूया आपला आईस्क्रीम. तर आता एका स्कूपने मी हा आईस्क्रीम जो आहे तर तो तुम्हाला काढून दाखवते. तर माझ्याकडे हा आईस्क्रीमचा स्कूप आहे. तर बघा, आता किती छान आणि स्मूथ आपला आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आता थोडं डेकोरेशनसाठी मी इथे पिस्ता टाकते आहे. तुम्हाला जर पिस्ता टाकायचा नसेल तर मी ड्रायफ्रूटसुद्धा इथे टाकू शकतात. आणि बघा, आता मी तुम्हाला दाखवते की किती स्मूथ आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.